कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, आपल्या जानूचं घर किती मोठं आहे, फारच छान आहे, फारच छान आहे। तुम्हाला माहितीये, आज दुपारी जानूचा फोन आला होता। माझ्याकडे पुलाव कसा करायचा ते विचारत होती। म्हणे जयंतरावांना आवडतो पुलाव आणि केला नाव तिने दुपारी। अच्छा लक्ष्मी, अगदी आत्तापर्यंत आपली जानू लहान मुलासारखी या घरात दंगामस्ती करत होती, आणि आता बघ एकटीनं स्वतःच्या घराची जबाबदारी सांभाळते। हो ना। तर सांगू का, हे सगळं तुझ्यामुळे झालं। अगं हो, तू आपल्या मुलींना इतके छान संस्कार दिलेस, इतकी चांगली शिकवण दिलीस, म्हणून हे सगळं होत आहे। नाही हो, यात माझं काही नाहीये। आपल्या मुलीच खूप गुणी आहेत आणि देवाची कृपा बघा ना, जानवीला छान नवरा मिळालाय, बँकेला नोकरी लागली। आता फक्त लवकरात लवकर भावनाचं लग्न झालं की झालं। आई, बाबा, आता माझ्या लग्नाचा विषय सोडून द्या ना। आनंदी खुश आहेत, बस मला बाकी काही नकोय। भावना, झालंय यांचं खाऊन, मी आले। पैसे मोजत होतो तर आली। काय काय करताय तुम्ही? दार का लावून घेतलं? काम करतोय तू, ये आती आती। अच्छा, हे महत्वाचं काम चाललंय तर तुमचं। तुला माझे हिशोब कळले असते तर काय, तुझी मजल फक्त स्वयंपाक घरापर्यंत। हो ना, कसं कळणार? नाही, पैशांकडे एकटक बघत बसल्यावर ते दुप्पट होतात का, हे मी करून बघितलंच नाहीये कधी। माझ्याकडे वेळच कुठे असतो म्हणा, सगळ्यांची पोटं भरता भरताच दिवस संपतो, म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात। बघ, जाऊ दे, मी आहे ना एका ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट केले होते, त्याचे चांगले रिटर्न झाले। ते पैसे आणि हे पैसे म्हणून आपण एका घराचं डाऊन पेमेंट करूच शकतो, फक्त बँकेचं लोन मिळायला पाहिजे। त्यासाठी तुला उद्या बँकेत यावं लागेल। मला नको? मग त्या शेजारच्या पायगुडे काकूंना घेऊन जातो। जा, झोप जा। माझा हिशोब कळला असता तर काय 2 घरं झाली असती माझी आज। काय पुटपुटताय तुम्ही? काय नाही ग, जा झोप। खर्चाची वेळ आली की हाताखडता घ्यायचा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।